संजय राऊतांना तरी काम राहिलेलं नाही. तुम्ही बघितलं असेल त्यांची परिस्थिती काय झालेली आहे. आणि तुम्हाला आठवतं का, मी 10 वेळा बोललो असेल तुमच्यासमोर, ज्या सभेतही बोललो की उभाठाने एखादी महापालिका सांगावी की त्या ठिकाणी आमचा महापौर होतोय. खोटं ठरलं का? आज राज्यामध्ये 29 महापालिका आहेत, त्यापैकी जो 23 ठिकाणी महापौर हा भाजपचा होणार आपण बघतात. व 2-3 ठिकाणी सोडलं. उत्तर महाराष्ट्रामध्ये असेल, जळगाव असेल, धुळे असेल, नाशिक, अहिल्यानगर आणि मालेगाव येतो. पण मालेगाव मध्ये परिस्थिती माहिती आहे, म्हणून 4 ठिकाणी मी कॉन्सन्ट्रेट केलेलं होतं. 4ही ठिकाणी महायुती सत्ता आलेली आहे. जळगावला आपली महायुती होती, नगरला त्या ठिकाणी युती होती, आणि नाशिक आणि धुळे मी त्या ठिकाणी 16 लढले होतो. 4ही ठिकाणी आम्ही मोठ्या मताधिक्याने खूप मोठ्या संख्येत आमचे उमेदवार नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. जळगावला माहिती आहे, आमच्या युतीमध्ये आम्ही 46-27 जागा घेतलेल्या होत्या. त्या सर्वच्या सर्व जेवढे कमळाचे चिन्ह होते 100% त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. 74 पैकी 47 आमच्या त्या ठिकाणी आहे. बाकी शिवसेनेचे आहेत, राष्ट्रवादीचेही आहेत. धुळ्याला सुद्धा त्या ठिकाणी 50. धुळ्याची परिस्थिती अशी की 19-20 नगरसेवक ठराविक भागात निवडून येतात, तिथे काही सोडवणं चालत नाही. पण 54 जागा उभ्या होत्या. 54 पैकी 50 जागा धुळ्यामध्ये कमळाच्या फुलावर आमचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत, 54 ठिकाणी. म्हणून मला असं वाटतं की एकतर्फी सगळा निर्णय मतदारांनी कौल आपला उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दिलेला आहे. नगरला सुद्धा 27 आणि 25 52 जागा 64 पैकी या महायुतीच्या त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. आणि म्हणून सगळा बोलबाला उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचाच आहे. नाशिकला आपण बघितलं असेल, सर्वात लक्ष नाशिककडे होतं. या ठिकाणी 74 पैकी 75 पैकी या ठिकाणी 122 पैकी थोडी गल्लत होती जळगाव, तर 122 पैकी आम्ही 118 जागा लढलेलो होतो. 4 जागा आम्ही सोड दिलेल्या होत्या. तिथे काही उमेदवार फारसा उपलब्ध नव्हता, आणि म्हणून 118 जागा आम्ही लढलो. त्यापैकी 72 जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या. आम्ही या ठिकाणी वेगवेगळे लढलो. शिंदे सेना आणि अजितदादा हे एकत्र लढले. आम्ही स्वतंत्र त्या ठिकाणी लढलेलो होतो. काही कारणामुळे जागेच्या वातावरण फिसकटलेली होती, पण या ठिकाणी एकतर्फी 72 जागा या ठिकाणी जिंकलेलो आहोत. म्हणून उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वच महापालिका मी एक हाती त्या ताब्यामध्ये घेतलेल्या. आपण गटनेत्यांसंदर्भात काही आज गटनेत्याच्या संदर्भामध्ये कमिशनर ऑफिसला रजिस्ट्रेशन करायचं असतं, म्हणून आज जळगाव होतं, या ठिकाणी नाशिक आहे, अहिल्यानगर आहे, या ठिकाणचे रजिस्ट्रेशन गट आम्ही या ठिकाणी केलेले आहेत. गट प्रमुख जे आहेत ते आम्ही नेमलेले आहेत. धुळेच्या बाबतीमध्ये आमच्या एका नगरसेवकाची बहीण एक्सपायर झाली आणि दुसऱ्याला अटॅक आलेला आहे पॅरालिसिसचा. त्यामुळे आजच्या शक्य नव्हतं, म्हणून आम्ही 2 दिवस उशिरा आता आम्ही एकत्रितपणे सगळे पूर्ण उत्तर महाराष्ट्र आज नोंदणी करणार होतो. पण धुळ्यातून 2 दिवसांनी पुन्हा या ठिकाणी येऊन तर त्या ठिकाणी सगळ्या नगरसेवकांना आदर ठेवावं लागतं. ते या ठिकाणी येतील आणि गट स्थापन करतात. मला वाटतं या बाबतीमध्ये मला कुठली अधिकृत पाहिजे नाही. आणि दिल्लीहून सरळ विचारून आपण बघतात केवढी गर्दी एअर शोच्या बाबतीमध्ये तिथे असेल किंवा इथे असेल हे सुद्धा मला संधी मिळालेली नाही. तशी त्या बाबतीमध्ये मी माहिती घेतो. पण माननीय मुख्यमंत्री महोदय परदेशामध्ये आपल्याला माहित आहे, बाहेर देशामध्ये आहे, ते लक्ष देऊन परिस्थितीवर मला वाटतं ते आल्यावर त्या ठिकाणी सगळे बोलतील नेते शिंदे साहेब आहेत, मुख्यमंत्री महोदय असतील, काही ठिकाणी दादा असतील, त्या ठिकाणी एकत्रित बसून निर्णय करतील. डॉक्टर श्रीकांत शिंदे या सगळ्या संदर्भात म्हणाले मनसेने पाठिंबा दिलेला आहे, ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला तर बरं होईल, आम्ही सगळे मिळून सत्ता स्थापन करू असं ते म्हणतात. त्यांचं काय म्हणणं आहे मला माहीत नाही, पण मी पुन्हा सांगेन त्या ठिकाणी मला वाटतं मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब बसून निर्णय करतील. मला वाटतं संजय राऊतांना तरी काम राहिलेलं नाही. तुम्ही बघितलं असेल त्यांची परिस्थिती काय झालेली आहे. आणि तुम्हाला आठवतं का, मी 10 वेळा बोललो असेल तुमच्यासमोर, ज्या सभेतही बोललो की उभाठाने एखादी महापालिका सांगावी की त्या ठिकाणी आमचा महापौर होतोय. खोटं ठरलं का? एकाने सांगावी. मी तुम्हाला 10 पहिल्या मोजून दाखवल्या होत्या. मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, त्या ठिकाणी पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, बाकीचं जाऊ द्या. पण तुम्ही या ठिकाणी सुद्धा सांगा 10 पैकी 15 पैकी तुम्ही एका ठिकाणी तुमचा महापौर आणताय. हे तत्वांत खरं ठरलं. कुठे नाही, किड्यासारखे ते दगडासारखे तांदळातल्या खड्यासारखे त्यांना सगळे बाहेर टाकलेलं आहे.
म्हणजे बोडबड करणाऱ्यांचं कोणी या ठिकाणी ऐकत नाही. जे सगळे बोलबच्चे नाहीत सगळे बाजूला झालेले आहेत. आज राज्यामध्ये 29 महापालिका आहेत, त्यापैकी 23-24 ठिकाणी महापौर हा भाजपचा होणार. आपण बघतात व 2-3 ठिकाणी सोडलं, भिवंडी सारखं असेल, मालेगाव सारखं असेल, कोल्हापूरला थोडी ओळखांतरलेली मला वाटतं, परभणीत असेल, एक 3-4 ठिकाणी सोडले तर जवळपास 24-25 ठिकाणी महापौर हा महायुतीचा होणार आहे. भाजपचे त्याच्यामध्ये खूप जास्त होणार आहे, हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे हे काय यांना ते अस्वस्थ झालेले आहेत. पण याच्या हिंमतीने दाद द्यावी लागेल. काय हो, मेरी टांग उपर, यांची टांग उपरच असते. चाललंय त्यांचं परत रडगाणं. पण यांनी पुन्हा राऊतने सगळ्या शिवसेनेचा म्हणजे उभा त्याचा सत्यानाश केलेला आहे. आता किती बडबड केली तर सगळ्या निवडणुका पुन्हा जिल्हा परिषद आहे, त्याला तिथे सांगेल की एखादी जिल्हा परिषद काढून दाखवा. एवढी बडबड जर त्यांनी लोकांमध्ये करून गेली, संपर्क केला, भेटले, तर मला वाटतं एखाद दुसऱ्या ठिकाणी हाताला लागेल. पण सकाळपासून नुसतं समोरून भोगान बसायचं आणि आपल्या समोर बसायचं आणि काहीतरी बडबड करायची, लोक आता यांच्याकडे लक्ष देत नाही. कोणी लक्ष देते? या निकालावरून आपल्या लक्षात आलं असेल तेवढा विक्रमी मत लोकांनी भारतीय जनता पक्षाला दिले, महायुतीला दिले. पिंपरी चिंचवड बघा, पुणे बघा, आपण त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी काय राहिलं यांचं? काही राहिलं नाही. नागपूर सारखं असेल, या इथेच बघा तुम्ही 2 आकडे तरी पोहोचले. पण काय त्याची अवस्था झालेली आहे. पण बडबड करायची, खोटं बोल, पण नेटाने बोल, पुन्हा पडल्यावर सुद्धा आम्ही सगळ्यात पुढे असं दाखवायचं आणि आपण चालू ठेवतो रोजची बडबड. त्याच्या आधी काय होणार होतं? त्याच्या आधी काय होणार होतं? उगाच त्यांना फाजील आत्मविश्वास होता. आमचे 70 येत आहेत, आमचे 75 येत आहेत, फाजील आत्मविश्वास होता. तेव्हा बघा, नाशिककरांचा विश्वास हा भारतीय जनता पक्षावर आहे, देवेंद्रजींवर आहे, मोदीजींवर आहे. त्यांनाही माहिती आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळी सत्ता भाजपची, सगळा देश भाजपमय झालेला आहे. आणि त्यामुळे जनता जनार्दन मतदार हे आमच्या बरोबरच होते. पण त्यांना खालून असं सांगितलं गेलं की नाही 70, 75, 80 त्यामुळे रोजच आहे, त्यामुळे रोजच आहे. पण आम्हाला माहित होतं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आता आम्ही 80च्या खाली घेणार. आमच्या काही चुका झाल्यात, त्या मान्य केल्या, तुमच्या समोर मान्य केल्या. त्या चुका जर आमच्या झाल्या नसत्या, आम्ही सगळे जर एक संघ असतो, मी तुम्हाला सांगतो की हा आकडा 95-100 पर्यंतच गेला असता. 95-100 गेलेलाच होता. पण आमच्या लोकांच्या काही चुका झाल्या, त्यामुळे आम्ही सांगतो 20-25 जागा मागे आलो. अन्यथा यांना मित्रपक्ष काय बोलू, ते 25-26 पर्यंत आलेले आहेत, तर हे 10च्या ट्रेन सगळेच त्याचा घटनेचा काही एवढा महत्वाचा विषय नाही. आता धुळ्याचं झालंय, जळगावचं ठरलं, नगरचं झालं, सगळ्यांनी तो रजिस्टर केलं. आता नाशिकचं सुरू आहे. कुठेतरी चांगला सिनियर कार्यकर्ता असेल तो त्या ठिकाणी